नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। लांबोटा गणात काँग्रेसच्या शिल्पा परमेश्वर शिंदे यांच्या पाठीशी सर्वसामान्यांची ताकद। सध्याच्या राजकारणात पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशी स्थिती निर्माण झाली असून ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच उमेदवारी सहज मिळते अशी भावना सर्वसामान्यांमध्ये बळावत आहे। या परिस्थितीत अनेक चांगली माणसे राजकारणापासून दूर फेकली जात असताना काँग्रेस पक्षाने मात्र निलंगा तालुक्यातील लांबोटा पंचायत समिती मतदारसंघातून सौ शिल्पा परमेश्वर शिंदे यांना उमेदवारी देत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणाऱ्या आणि जनतेशी थेट नाळ जोडलेल्या सौ शिल्पा शिंदे यांच्या पाठीशी लांबोटा गणातील सामान्य मतदार मोठ्या संख्येने उभा राहत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। काँग्रेस का हात आम आदमी के साथ या घोषणेप्रमाणेच या गणात आम आदमी का हात काँग्रेस के साथ असं वक्तव्य निर्माण झालं आहे। निलंगा तालुक्यातील हाडगा गावचे रहिवासी परमेश्वर शिंदे हे हाडाचे पत्रकार असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं। जिल्हा परिषदेच्या शाळेत खिचडी शिजवण्याचं काम करणाऱ्या आईला हातभार लावत त्यांनी शिक्षण घेतले आणि पुढे पत्रकारितेत येत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली। संपूर्ण निलंगा तालुक्यातील प्रश्न आपल्या लेखणीतून मांडून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम त्यांनी केलं। पत्रकारांना राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळणं आजच्या घडीला दुरापास्त असताना काँग्रेस पक्षाने परमेश्वर शिंदे यांच्या सहचारिणी सौ शिल्पा शिंदे यांना लांबोटा गणातून पंचायत समितीसाठी उमेदवारी दिली आहे। यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शिंदे कुटुंबाशी असलेली भावनिक नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे। लांबोटा पंचायत समिती गणात फेरफटका मारला असता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये सौ शिल्पा शिंदे यांच्याबाबत विशेष आपुलकी आणि आदरभाव दिसून येतो। माणसात राहणारा माणूस म्हणून ओळख असलेले परमेश्वर शिंदे हे जनमानसातील माणूस असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। राजकारण अधिकाधिक गलिच्छ होत असताना चांगली माणसे टिकवणं ही काळाची गरज असल्याचं मतदारांचे मत असून याच भावनेतून रुपया 2 रुपयांची प्रचारासाठी मदत करत मतदार शिल्पा शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत। हा लोकशाहीचा खरा उत्सव असून प्रामाणिकपणाला मिळणारा जनतेचा कौल असल्याचं बोललं जात आहे। 2012 मध्ये निवडून गेल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवणाऱ्या लोकप्रतिनिधींना यावेळी मतदार धडा शिकवणार असल्याची चर्चा असून शिल्पा परमेश्वर शिंदे यांच्या उमेदवारीला सर्वसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट चित्र लांबोटा गणात दिसून येत आहे। मी पेन चालवायचो, आज प्रत्यक्षात आपल्या समोर उभा आहे। आपणाला सांगताना मी हाडगा गावचा रहिवासी आहे। माझ्या आईनं मला खूप काबाड कष्ट करून सांभाळले। मी लहान असतानापासूनच मी 7वीला असतानापासून आईसोबत रविवारी शनिवारी शाळेला जेव्हा सुट्टी असायची आईसोबत कामाला जायचो आणि आमचा परिवार चालायचा। मी कोतरशिवला दादा शाळेत असताना ऑटोला जाताना 2 रुपये आणि येताना 2 रुपये तिकीट लागायचं। मला आई रोज सकाळी 4 रुपये द्यायची, परंतु 1 रुपयाचं महत्त्व काय होतं हे मला माहिती होतं। ज्या टायमाला 4 वाजता शाळा सुटायची सगळे मुलं गावात ऑटोला जायचे, परंतु मी गावात न जाता त्या गुन्हेवाडीवरून पळत वडगावपर्यंत जायचो। कशासाठी? तर तो 1 रुपया वाचवण्यासाठी। आणि वडगावला ऑटोत बसून हाडग्यापर्यंत यायचो। 1 रुपया, तो 1 रुपया दुसऱ्या दिवशी तिकिटासाठी मी वापरत असत। तेव्हा मला गरिबीची जाणीव काय हे मला माहिती होते। दादा 11वीचा वर्ष होता, सर्व मुलं कॉलेजला जायची, परंतु घरची परिस्थिती माझी हालाकाची असल्यामुळं मी रात्री ट्रॅक्टरवरती कामाला जायचो। इथं माझ्या हाडग्याचे सगळे इथं उपस्थित आहेत, त्या सर्वांना माहिती आहे। रात्री ट्रॅक्टरवरती कामाला जायचो, सकाळी कॉलेज करायचं। अशा 3 वेळेस असा प्रसंग घडला की मला वर्गामध्ये ढुकलीला लागेल, 1-2दा लागली। मला शिक्षकांनी उठून मला बाहेर पाठवले की तू झुकलास वर्गात। पण त्यांना काय माहित होतं की मी रात्रभर काम करून दुसऱ्या दिवशी कॉलेजला आलेलो होतो। 12वी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नव्हते, तर 1 वर्षभर मी ट्रॅक्टरवर मिस्त्रीच्या हाताखाली ऑटोवर काम करून 1 वर्ष पैसे जमा करून मी पुन्हा कृषी विद्यालयामध्ये कृषीचा डिप्लोमा केला। त्याही ठिकाणी दादा कॉलेजमध्ये माझा 2रा क्रमांक इथं कलमुगळीला इथं माझा आला। मी प्रथम वर्ष काम करत असताना शाळेत होतो, त्या टायमाला मी
बाहेर रूम करून राहायचो. मला स्वयंपाक करता येत नव्हतं, परंतु हॉस्टेलचे पोरं मला संध्याकाळी डबावून द्यायचे. ही परिस्थिती त्या प्रताप तांबळे सरांना कळाली की बाबा एक गरीब होतकरू मुलगा गावात राहतो, त्याला स्वयंपाक करता येत नाही, उपाशी मरतोय. दुसऱ्या वर्षी त्यांनी मला मोफत 1 वर्षभर दादा फीस न घेता मला त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं. त्यानंतर नोकरीचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी. नाही 2 मिनिटं. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये 2006 मध्ये खिचडी शिजवण्याचं काम त्या ठिकाणी केलोय. खिचडी शिजवत असताना मी केवळ खिचडी शिजवून बसलो नाही, तर आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा, आपल्या ह्याला व्हावा म्हणून मी दुपारच्या नंतर विद्यार्थ्यांचे क्लास घ्यायचो, त्यांना शिक्षणाचे धडे द्यायचो. ते करत असताना योगायोगाने मला दैनिक पुण्यनगरी सारख्या दैनिकामध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस मी ठरवलं की आपण आपल्या पेपरचा वापर केवळ जनहितासाठी, शेतमजूर शेतकऱ्याच्या कष्टासाठी करायचं. म्हणून मी प्रामाणिकपणे दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून मागच्या 10-12 वर्षापासून आपला आवाज शासनापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत आलोय. केवळ आपल्या भागाचा विकास व्हावा, आपल्या भागातले प्रश्न शासनापर्यंत पोहोचावेत, हाच एकमेव प्रयत्न मी करत आलोय. दादाने तो गारपीटचा किस्सा सांगितला. अजून एक किस्सा सांगतो की आमच्या गावातील एका मुलाची किडनी खराब झाली होती. त्याला ऑपरेशनसाठी पैसे लागणार होते. 2016 मध्ये नोटबंदी होती. नोटबंदीमध्ये 1ही रुपया कुठं मिळत नव्हता. त्यावेळेस मला सुचलं, मी काय केलं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नावाने एक पत्र त्याच्या वडिलांना तयार करून दिलं की बाबा मोदी साहेब, आपण केलेल्या नोटबंदीमुळे माझ्या मुलाच्या किडनीच्या ऑपरेशनसाठी मला पैसे मिळत नाहीत, तर माझी शेती तुम्ही विकत घ्या आणि मला पैसे द्या. ही बातमी मी पुण्यनगरीच्या पहिल्या पानावर जेव्हा झळकली, अख्खा महाराष्ट्र जागा झाला. पूर्ण महाराष्ट्रातली मीडिया त्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचली आणि ते विदारक चित्र असणाऱ्या देशात गेल्यानंतर अवघ्या 2 दिवसामध्ये शासनाने त्या मुलासाठी ऑपरेशनसाठी पैसे दिले आणि त्या मुलाचं ऑपरेशन झालं. आज तो गुण्यागोविंदानं तो त्या ठिकाणी नांदत आहे. एवढंच नाही, कोरोनाच्या काळामध्ये ज्या वेळेस माझ्या घरच्याला, माझ्या आईला कोरोना झाला होता, आई नागपूरच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होती. जेव्हा मी त्या ठिकाणी दुसऱ्याला जायला चान्स नव्हता, परंतु मला तिथं माझ्या मित्रांनी मला त्या ठिकाणी घेऊन गेलं. तेव्हा आईला वाटलं की बाबा माझा मुलगा इथपर्यंत भेटायला आलाय की मला काहीच झालं नाही, म्हणजे बाकीचे कोण येत नाहीत, त्यांना कोरोना झालाय आणि माझा मुलगा मला भेटायला म्हणजे मला काही झालं नाही. माझी आई सुखरूप घरी आली. तेव्हा मला कळालं की कोरोनामध्ये फक्त आपल्याला आधार जर दिलो तर माणसं वाचतात. तर भैयासाहेब, मी 3 महिने निलंग्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या जीवाची पर्वा न करता एकही माणूस मारणार नाही याची काळजी घेत मी त्यांना ऑक्सिजन सिलेंडर असतील, रेमडेसिवीर असेल, असे अनेक त्यांची सेवा बजावण्याचं मी काम केलोय. आणि भावांनो आणि माझ्या मातांनो, मी कायम आपल्या सेवेत आहे. मी कायम पंचायत समितीला असतो. त्या ठिकाणी माझ्या गावचा कोणताही माणूस काम घेऊन गेला की बाबा हाडग्याच्या पत्रकारचा माणूस आहे म्हणून त्यांना तिथे 1ही रुपया लागत नाही. जर तुम्ही मला माझ्या पत्नीला पंचायत समितीच्या माध्यमातून काम करण्याची संधी जर दिलो तर आपले प्रश्न त्या ठिकाणी मी निश्चित मांडण्याचा प्रयत्न करेन आणि कुणाचीच त्या ठिकाणी तुमच्याकडून 1 रुपया घेण्याची हिंमत होणार नाही. कारण तो लांबोटा पंचायत समिती मतदारसंघ हा माझ्या पत्नीचा राहणार आहे. दादा, या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे माझ्या पत्नीबद्दल. खरं तर आपण आपली बहीण असो किंवा मुलगी असो, आपण लग्न करत असताना चांगलं घर बघून देतो. परंतु ज्या टायमाला माझं लग्न झालं तेव्हा मला 3 पत्र्याचं घर होतं आणि माझ्या पत्नीचं घर हे स्लॅबचं होतं. केवळ त्यांनी माझ्या गुणाकडे बघून आज मला शिल्पासारखी पत्नी दिली. खरंच ती एक लक्ष्मीच्या पावलाने आली आणि माझ्या घराचा उद्धार झाला. तर त्याच पद्धतीनं तुम्ही जर या ठिकाणी पंचायत समितीच्या रूपानं माझ्या पत्नीला आशीर्वाद दिलात तर निश्चित या भागाचा मी काळजीपूर्वक विकास करून आपल्या अडीअडचणी जाणून घेऊन मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. एवढंच नाही, माझ्या समोरचा जो उमेदवार आहे त्यांनी एकही काम मागच्या 10 वर्षात केलेलं दाखवावं आणि या ठिकाणी मतदान मागावं. मी आपल्याला आवाहन करतो की आपण मतदार रूपी आशीर्वाद देऊन आमच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं. व या ठिकाणी आजच्या सभेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे